प्रस्तुत करतायत. हा म्हणून मी तिथे उभी होते. आदरणीय दादा, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी, दिलीप वळसे पाटील साहेब, भुजबळ साहेब, उपस्थित सर्वच सन्मान्य मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व विधिमंडळातील सहकारी, पक्षाचे आलेले सर्व सन्मान्य जिल्हाध्यक्ष, महिलांचे आलेल्या सर्व सन्मान्य अध्यक्ष, आजी माजी सर्व लोकप्रतिनिधी, कळसुबाई या कक्षाची प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आपल्या समोर कक्षाच्या जे सदस्य आहेत त्यांनी मांडलेले या ठिकाणी विषय सादर करणार आहेत. कक्षामध्ये एकूण 27 सदस्य होते आणि बहुतांशी प्रत्येक 27 सदस्यांपैकी प्रत्येकीने आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापले मत या ठिकाणी व्यक्त केले. आदरणीय भुजबळ साहेबांचं सुद्धा 10 मिनिटांसाठी आम्हाला मार्गदर्शन उपलब्ध झालं आणि साधारणपणे चर्चा करत असताना जवळपास 2.5-3 तास चर्चासत्र चाललं. त्याच्यामध्ये 20 ते 25 सूचना आल्या. आम्ही सगळे इथे आज मांडणार नाही, पण ज्या काही सूचना किंवा जी काही इथे विनंती पक्षासमोर ठेवत आहोत ती आम्ही साधारणपणे महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी एकमताने वोटिंग घेऊन ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या काही अधिकच्या सूचना आलेल्या आहेत या लेखी आम्ही प्रांताध्यक्ष आणि आदरणीय दादांपर्यंत त्या कळवण्यात येतील. मी सुरुवातीला पक्षाचे आभार मानते की या चिंतन शिबिरामध्ये सहभागी होत असतानाच सर्वांच्या पहिल्यांदाच या भावना आल्या की इतर वेळेसच्या आपल्या शिबिरांच्या तुलनेमध्ये आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, सहकार्याला आज या चिंतन शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, आपापले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि आमचा कळसुबाई कक्ष यांना दिलेला विषय जरी महिला समानता आणि सक्षमीकरण असलं तरी आमच्या या कक्षामध्ये पुरुष पदाधिकारींचा सुद्धा समावेश होता. मला वाटतं ज्या पुरोगामी आणि प्रगल्भ विचारांचा, प्रगतिशील विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी प्रचार करत असतो तो या शिबिरामध्ये सुद्धा आत्मसात करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. याचा एक विशेष आनंद आणि अभिमान हा निश्चितपणाने मी कक्षाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करीन. कक्षाला दिलेल्या विषयांपैकी आम्ही 4 कॅटेगरीजमध्ये ते डिवाइड केले. पहिली कॅटेगरी संघटन, दुसरी कॅटेगरी सक्षमीकरण, तिसरी कॅटेगरी आरोग्य आणि चौथी कॅटेगरी समानता. आणि यानुसार ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या मी आपल्यासमोर मांडत आहे. पहिला विषय संघटन. साधारणपणे ज्या सदस्यांकडून सूचना आल्या त्या आम्ही एकत्रितपणाने या ठिकाणी मांडत आहे. महिला संघटनेला किंवा पक्षाच्या कुठल्याही संघटनेला पूर्ण वर्षाचा कार्यक्रम हा देण्यात यावा आणि त्या पूर्ण वर्षाच्या कार्यक्रमाचं त्या संघटनेचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात यावं अशा पद्धतीची सूचना ही सदस्यांकडून आली. महिला संघटनेमध्ये काम करत असताना त्याचं वर्गीकरण व्हावं, म्हणजे शहरातल्या संघटनेला शहरातल्या विषयांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन मिळावं, प्रशिक्षण मिळावं. वॉर्ड वाईज त्यांचं प्रशिक्षण जर झालं तर कुठल्या कुठल्या शासकीय कार्यालयातून कुठले विषय सोडवण्यात यावे पदाधिकाऱ्यांनी हे त्या निमित्ताने मार्गदर्शन मिळू शकेल. आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरापासून ते अगदी पंचायत समिती गणापर्यंत, जिल्हा परिषद पर्यंत हे वर्गीकरण आणि प्रशिक्षण शिबिर जर आयोजित केलं तर पक्ष संघटनेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पावलं उचलता येतील. एक सूचना त्या ठिकाणी आली होती ती म्हणजे प्रत्येक पदाधिकाऱ्याला 1000 ते 1500च्या मतदार यादी त्यांना उपलब्ध करून द्यावी. त्या मतदार यादीचं त्या पदाधिकाऱ्यांनी बायफर्केशन करायचं. त्याच्यामध्ये युवक, युवती, महिला, वयोवृद्ध किती याचं बायफर्केशन करून त्यांचे विषय घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं. जर 1000 आणि 1500चं टार्गेट जर पदाधिकाऱ्यांना दिलं तर ग्राउंड लेवलपर्यंत आपल्या संघटनेचा प्रतिनिधी पोहोचू शकेल अशी एक सूचना त्या निमित्ताने आली. पक्षामध्ये एक थिंक टँक तयार करण्यात यावा, जी सूचना माझ्या आधीच्याही वक्त्यांनी या ठिकाणी दिली. आणि त्याचबरोबर पक्षाने वक्त्यांची एक टीम तयार करण्यात यावी, म्हणजे पक्षाची जी भूमिका आहे किंवा पक्षाचे पुढच्या कालावधीमध्ये जे कार्यक्रम आहेत ते वक्त्यांच्या टीमच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील. पक्षाच्या वतीने एक शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात यावी, ज्याच्यामध्ये वरिष्ठ
नेते मंडळींचाही समावेश असावा आणि पक्षाचं जे आपलं नेतृत्व आहे आदरणीय दादा ते नेहमीच कार्यपद्धतीमध्ये सुद्धा शिस्त असावी, पक्ष संघटनेमध्ये सुद्धा शिस्त असावी, अशा पद्धतीचं नेतृत्व हे आपल्याला सर्वांनाच त्या ठिकाणी नेहमी पाहायला मिळालं आणि म्हणूनच पक्षामध्ये सुद्धा एक शिस्तपालन समिती असावी ज्याच्यामध्ये जर एखाद्या पदाधिकाऱ्यांना कुठलीही कामकाजामधली तक्रार करायची असेल तर ती शिस्तपालन समितीकडे पहिली येईल आणि मग ती जो पक्षाचे नेतृत्व आहेत त्यांच्यापर्यंत ती पोहोचवण्यात येईल आणि जर शिस्तीचं पालन झालं नसेल तर त्या पद्धतीची योग्य जी कारवाई आहे ती पक्ष नेतृत्वाच्या वतीने करण्यात येईल। यामध्ये सक्षमीकरणामध्ये एक सूचना आली होती ती म्हणजे ज्या वेळेला आपण पुढच्या निवडणुकीचा जाहीरनामा देऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल, महानगरपालिकेचा असेल, त्यावेळेला त्याच्यामध्ये बालकांच्यासाठी आपल्याला काय बाबी करायच्यात किंवा आपल्या राज्याची जी भविष्यातली पिढी आहे याच्यासाठी पक्षाचं धोरण काय आहे याच्या संदर्भातली भूमिका ही आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडण्यात यावी। त्याचबरोबर 8वी पासून 8वी 9वी 10वी 11वी 12वी हा जो वयोगट आहे या विद्यार्थ्यांपर्यंत आपण अधिकाधिक पोहोचण्याचा प्रयत्न करावा, कारण 5 वर्षानंतर हीच पिढी ही मतदानासाठी तयार होणारी असते। त्याच्यामुळे आज जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू तर त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते आपल्यासोबत जुळले जातील आणि मग 2029 मध्ये ते आपल्याला कदाचित आपले मतदार म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतील। ही एक सूचना ही संघटनेच्या याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेली होती। घरगुती हिंसाचारामध्ये महिला संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये 2 पदाधिकारी नेमल्या जाव्यात। ज्या ज्या वेळेला घरगुती हिंसाचाराच्या बातम्या त्या त्या तालुक्यातल्या येतील त्यावेळेला या 2 महिला पदाधिकाऱ्यांनी त्या पीडितेपर्यंत पोहोचायचं, तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचायचं, त्यांची जी काही तक्रार आहे त्यांनी त्या परिवाराला पोलिसांकडे घेऊन जाऊन त्या पीडितेला न्याय मिळेल यासाठी स्वतंत्र झोन तालुकास्तरीय जर महिलांची नेमणुका झाल्या तर या ज्या काही घरगुती हिंसाचाराच्या किंवा मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला या त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राउंड लेवलपर्यंत काम करतायत असा एक मेसेज त्या निमित्ताने आपल्याला देता येईल या संदर्भातली एक सूचना आली होती। त्याचबरोबर कामगार कल्याण विभागात स्थलांतरित कामगार मजुरांच्या व्याख्येत महिलांसाठी असणाऱ्या तरतुदींचा उल्लेख हा अपुरा आहे। जर महिला संघटनेच्या वतीने जिथे जिथे स्थलांतरित कामगारांची संख्या जास्ती आहे तिथे महिला संघटनेच्या वतीने जर या महिला कामगारांपर्यंत पोहोचले आणि त्यांचे निवेदन हे संघटनेच्या माध्यमातून दादांपर्यंत पोहोचावे आणि मग या विभागाअंतर्गत दादांच्या माध्यमातून निर्णय व्हावा म्हणजे आपला पक्ष या स्थलांतरित महिला कामगारांसाठी कार्यरत आहे आणि आपल्या माध्यमातून हे काम झालेलं आहे असं आपल्याला त्यांच्यापुढे नेता येईल। सार्वजनिक ठिकाणी शौचालय आणि आरोग्याच्या संबंधितल्या काही सूचना आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला सगळीकडेच ती दादांच्या नावाने आज ओळखली जाते आणि त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये सुद्धा आणि संघटने बांधणीमध्ये सुद्धा किती फायदा झालेला आहे हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे। पण त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय असणं ही सुद्धा तितकीच ज्वलंत बाब आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महिला पदाधिकारी म्हणून साधारणपणे आपल्याला प्रत्येकालाच त्या एका अडचणीचा जवळून अनुभव आहे। ही जी सूचना आहे ती जे पुरुष प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये होते त्यांच्याकडून विशेष तर आलेली आहे याचाही मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करीन की जशी लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना आली तशाच पद्धतीनं महिलांसाठी ई पिंक किंवा पिंक टॉयलेट्स हे शासनाच्या वतीने त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची होणारी अडचण ही त्यानिमित्ताने दूर होऊ शकेल। महिला समानतेच्या दृष्टिकोनातून स्थानिक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय जे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये महिलांना समान संधी मिळावी अशी महिलांच्या वतीने एक आग्रहाची मागणी त्यानिमित्ताने होती। त्याचबरोबर जिल्हा नियोजनमध्ये ज्या आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिला अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत यांच्या शिफारसीने सुद्धा त्यांच्या परिसरामध्ये विकास कामही देण्यात यावी अशाही पद्धतीची सूचना ही त्यानिमित्ताने होती। पुढच्या कालावधीमध्ये महिला संघटनेच्या वतीने
महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात यावे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिर अधिकाधिक महिलांसाठी आयोजित होणे आणि त्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत महिलांसाठी किंवा आरोग्याशी निगडीत त्याचंही मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून व्हावे अशी एक सूचना ही त्या ठिकाणी काही सदस्यांनी मांडली होती। 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबर रोजी, 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती। 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नारी सांसद आयोजित करण्यात यावी अशी एक सूचना ही कक्षाच्या सर्वच सदस्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि याच्यामध्ये साधारणपणे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरापासून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये आधी काम केलेले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये जे इच्छुक असतील त्यांच्यासाठी विशेष ही नारी संसद आयोजित करण्यात यावी अशी एक सूचना कक्षाकडून आलेली होती, जेणेकरून ज्या महिला आरक्षणातून त्या पदावर बसतात त्यांना कामकाजाची माहिती असणं हे निश्चितपणाने गरजेचं असतं। कारण बऱ्याचशा वेळेला आरक्षणातून ती महिला त्या पदावर बसते पण तिला शासकीय आणि प्रशासकीय कामकाजाच्या माहितीचा अभाव असतो। या नारी संसदमध्ये आपल्याला ती माहिती ही त्यांच्यापर्यंत देता येईल। त्याचबरोबर जशी मॉक पार्लमेंट आयोजित केली जाते, मग एक सत्ताधारी पक्ष आणि एक विरोधी पक्ष आणि मग त्यांच्यामध्ये एक हेल्दी आर्ग्युमेंट होत असते, अशा पद्धतीचे सत्र हे या नारी संसदच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावे अशा पद्धतीची सूचना ही या कक्षाच्या वतीने आलेली होती। सगळ्या 27 सदस्यांनी काही ना काही सूचना दिलेल्या आहेत। वेळाअभावी मी या ठिकाणी सर्व मांडणार नाही, पण ज्या ज्या सदस्यांनी 3-3, 4-4 सूचना मांडलेल्या आहेत त्याची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्याचा एक प्रिंटेड अहवाल हा आम्ही पक्षाकडे त्या निमित्ताने सादर करू। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचेच आभार मानत असताना फक्त एक माझी विनंती राहील की पुढच्या वेळेला शिबिर आयोजित करत असताना शिबिर संपल्यानंतरचा 1 किंवा 2 तास हे आपण सेल्फीज किंवा फोटोग्राफसाठी द्यावे, कारण शिबिर चालू असताना जर सगळीच मंडळी सेल्फीज आणि फोटोग्राफ्स काढण्यामध्ये व्यस्त झाली तर कुठे ना कुठेतरी शिबिर चालू असताना आपल्याला सगळ्यांना सुद्धा डिस्टर्ब होतं आणि मग एकाने फोटो काढला की सगळीच जण त्या ठिकाणी त्या नेत्याच्या मागे असतात आणि मग कुठे ना कुठेतरी त्या शिबिराचं सिरियसनेस हे त्या ठिकाणी मागे पडत असतं। त्याच्यामुळे पुढच्या वेळेला आपण शिबिर आयोजित करत असताना स्वतंत्र वेळ जर त्यासाठी ठेवला तर कार्यकर्त्यांना सुद्धा एक इच्छा असते की आपल्या नेत्यासोबत आपण फोटो काढावा, पण त्याचबरोबर एकंदरीत आपल्या कामकाजामध्ये त्याच्यामुळे कुठे विलंब होणार नाही ही सुद्धा दक्षता त्या निमित्ताने आपल्याला घेता येईल। मी पुन्हा एकदा आदरणीय दादांचे, तटकरे साहेबांचे, प्रफुल्लभाईंचे, सर्वच सन्माननीय नेते मंडळींचे आणि आयोजकांचे आभार मानते की हे शिबिर आपण आयोजित केलं। त्याचबरोबर कक्षामध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्वच सहकारी भगिनींचे आणि बंधूंचे या निमित्ताने आभार मानते की त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या न भांडता न आर्ग्युमेंट करता या सत्रामध्ये सहभाग घेतला आणि कुठेही खुर्च्या आढळण्याचा एकमेकांवर आदळण्याचा आम्हाला प्रसंग आला नाही। सर्वानुमते हे मुद्दे आमच्या सगळ्यांच्या वतीने मांडण्यात आले। धन्यवाद। जय राष्ट्रवादी। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय आदितीताई। यानंतर मी आमंत्रित करते माननीय श्री नरहरी झिरवाळ यांना, सन्माननीय मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य। त्यांच्या गटाचं नाव आहे रायगड आणि रायगड गटात झालेल्या चर्चेचा संक्षिप्त स्वरूपात अहवाल सादर करण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करते।